नमस्कार एंड वेलकम। हम सेलिब्रेट करने जा रहे हैं एनर्जिक इंडिया का 10th एनिवर्सरी का क्रिएशन मीटिंग। और वो मीटिंग कैसा होना चाहिए? जोश के साथ। तो शुरुआत करते हैं हम। क्या बात है! ग्रेट टीएमपी, ग्रेट, पावरफुल, बहुत ही पावरफुल। थैंक यू वेरी मच। तो आपने बताया है कि आपको आगे बढ़ना है जीवन में और कुछ करना है। ये आपने साबित कर दिया आज। स्वागत है आप सभी का आज की स्पेशल मीटिंग में। हमारी ये जूम मीटिंग हमने कल ही परसों और शाम को डिक्लेयर किया रात को, और आज आप सब लोग एक मैसेज पे यहाँ पर आए हैं। तो आज कुछ क्रिएट होने वाला है यहाँ पे। आज काहीतरी निर्माण करणार आहेत आपण या ठिकाणी। तर तुम्हाला स्पष्ट मेसेज आहे आज माझ्याकडून. क्रिएट युअर ओन रियालिटी. क्रिएट युअर ओन रियालिटी. आणि ही संधी आपल्याला दिलेली आहे एनर्जिक इंडियानं. आपली स्वतःची रियालिटी निर्माण करण्याची संधी एनर्जिक इंडियानं आपल्याला दिलेली आहे. 26 जुलै 2026 जिओ कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई. कंपनीची 10वी ॲनिव्हर्सरी डिक्लेअर झालेली होती डेट खूप दिवसापूर्वी, आणि आता बाकी डिटेल डिक्लेअर झाले परवा. आणि आता पूर्ण भारतातून चढाओढ लागलेली आहे तिकीट बुकिंगसाठी. आणि त्यासाठी आज आपण ही मीटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे. खूप सारे डायलॉग चालू असतील तुमच्या मनात प्रोग्रामला घेऊन. तुम्ही जर तुमचे 100% या ठिकाणी दिलेत, तर ही मीटिंग संपल्यानंतर एक नवीन व्यक्ती तुम्हाला मिळेल तुमच्यामधला, एक नवीन दृष्टिकोन तुम्हाला मिळेल, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. आणि माझ्या अनुभवातून मी कोणाला सल्ला देण्यावर बिलीव्ह करत नाही. पण जे माझे जिवंत अनुभव आहेत, तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. जीवनामध्ये पहिल्यांदा मी एक पुस्तक वाचलं होतं आयुष्यामध्ये, जे सेल्फ हेल्प बुक किंवा मोटिव्हेशनल बुक त्याला म्हणतात. आणि ते पुस्तक होतं शिवखेडाचं जीत आपकी. यू कॅन विन. आणि त्या पुस्तकानं माझ्यावर खूप प्रभाव केला. त्याची हेडलाईन काय आहे? जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, वे हर काम अलग ढंग से करते हैं. आणि प्रत्येक पुस्तक आपण वाचायला घेतो तर त्याच्यात असं विचारलेलं असते, किंवा खास करून शिवखेडांनी विचारलं त्या पुस्तकात, की का बरं समाजामध्ये काहीच लोक शिखरावर पोहोचतात? काय कारण आहे याचं? का बरं काहीच लोक एनर्जिकमध्ये चांगल्या लेव्हलला पोहोचत आहेत, परफॉर्म करत आहेत? का बरं कुठल्याही व्यवसायामध्ये, पॉलिटिक्समध्ये, कुठेही बघा, जॉबमध्ये काहीच लोक का बरं शिखरावर पोहोचतात? त्याचं कारण एक आहे, की ते लोक कोई अलग काम नहीं करते, वे हर काम अलग ढंग से करते हैं. त्यांचा जो ढंग आहे ना, तो वेगळा असतो. आणि म्हणून आज तुम्हाला हा मेसेज आजच्या मीटिंगच्या माध्यमातून मी देऊ इच्छितो. क्रिएट युअर ओन रियालिटी. तुमच्या जीवनाचा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. कोणीच मदतीला येणार नाही. पत्नी पण नाही, मुलं पण नाही, आई-वडील पण नाही. कोणीच नाही. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. वामनराव पै यांचं पुस्तक मी वाचलं होतं ग्रॅज्युएशनला, बुलढाण्याला असताना. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे सगळं नॉलेज आपल्याकडे आहे. पण तरी सुद्धा आपल्या मनासारखी प्रगती आयुष्यात आपण करत नाही. आणि मग आपण म्हणतो मला समजते पण उमजत नाही.
मग आता तुम्हाला उमजत नाही तर कोणी उमजून देणार नाही. उमजावं तुम्हालाच लागणार आहे, की काय मिसिंग आहे माझं? का बरं एवढ्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर माझा परफॉर्मन्स होत नाही? त्याची उत्तरं मला शोधायची आहेत. बाहेर काहीच नाही. मी नेहमी सांगत असतो, बाहेर काहीच नाही, सर्व काही आतमध्ये आहे. आणि आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं कसं करता येईल, हा दृष्टिकोन जर तुमच्याकडे असेल, तर निश्चितच तुम्ही बाकी लोकांपेक्षा वेगळ्या शिखरावर पोहोचल्याशिवाय राहत नाही. आपण याच्यापूर्वी बरेच इव्हेंट घेतले टी-एम-पीमध्ये. त्या प्रत्येक इव्हेंटच्या वेळेस मी तुमच्याशी बोललो. याच्यापूर्वी आपली कंपनीची जी अॅनिव्हर्सरी झाली 2022 मध्ये, तेव्हा पण आपण बोललो आणि तुमच्यापैकी अनेक लोकांनी अनुभव घेतलेला आहे त्या गोष्टीचा. आणि आज या ठिकाणी 139 टी-एम-पीचे लीडर तुम्ही हजर आहात. मला असं वाटते, की आजची मीटिंग संपल्यानंतर हे 139 तिकीट लगेच बुक होतील आणि व्हायला पाहिजे. जर मला मेकिंग अ डिफरन्स करायचं असेल माझ्या लाईफमध्ये आणि माझ्या अवतीभोवतीच्या लोकांच्या लाईफमध्ये, तर हे निश्चित आपण केलं पाहिजे. आपण GoPro वाचलेला आहे. 7 स्किलपैकी सगळ्यात शेवटचं स्किल आहे, इव्हेंट का प्रचार करणं. इव्हेंटचं काय महत्त्व आहे? जे लोकं अरबपती, खरबपती आहेत नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये, त्यांनी सांगितलं, की इव्हेंटचं काय महत्त्व आहे आणि इव्हेंटचा प्रचार कसा करायचा. आणि मी तुम्हाला आपलं कोटेशन सांगतो. आप जीवन में कहाँ पहुँचोगे इस बात से तय होगा कि आप पता किससे पूछ रहे हो. तुम्हाला आयुष्यात कुठं पोहोचायचं आहे आणि पत्ता कोणाला विचारायचा आहे, एवढा विवेक माझ्याकडे असला पाहिजे. मला जर -3 जायचं असेल एनर्जिकच्या बिझनेसमध्ये, तर माझी इच्छाशक्ती आहे का? हा पहिला प्रश्न स्वतःला आज तुम्ही विचारा. दृढ इच्छा आहे का माझी तिथं पोहोचायची? मला 3 ते 5 लाख रुपये एक फिक्स इन्कम पाहिजे का महिन्याला? खरंच पाहिजे का? मग जर उत्तर हो असेल, तर दुसरा प्रश्न आहे, की मी शिकायला तयार आहे का? कोचेबल आहे का मी? मेंटरनं सांगितलेली गोष्ट मी डोळे बंद करून इम्प्लिमेंट करतो का? का त्याच्यात माझे कारणं मधात येतात? पण, परंतु, किंतु, जंतू मधात येतात. तर मी कोचेबल नाही. कोचेबल त्याला म्हणतात, की मेंटरनी सांगितलं आणि समोरच्यानी केलं. कुठलाच क्वेशन मार्क नाही. त्याला म्हणतात कोचेबल. आणि कोचेबल तो व्यक्ती असतो जो ओपन असतो आणि विरोध नाही करत तो आपल्या मेंटरच्या कोणत्याही गोष्टीला. कारण ते आपल्या भल्यासाठी सांगत असतात. त्यांचं तर ते करणारच आहेत क्रिएट सगळं लाईफचं क्रिएशन. आपण नाही केलं तर त्यांची गाडी थांबणार नाही. कोणत्याच सीनियरची गाडी थांबत नसते. आपली गाडी थांबते फक्त. आणि तुम्हाला वाटत असेल, "हो, मी कोचेबल आहे." तर तिसरी गोष्ट विचारा, की तुम्हाला भूक आहे का? तुमच्या लाईफमध्ये डिझायर आहे का? ज्वलंत इच्छा, बर्निंग डिझायर आहे का? हा तिसरा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. या 3 प्रश्नांच्या उत्तरांनी तुमचं जीवन सोपं होणार आहे आजपासून. जर प्रामाणिकपणे त्याचे उत्तरं दिले तर. आणि एरिक वॉरेनी सांगितलेलं आहे, की नेटवर्क मार्केटिंग खूप काही क्रिटिकल नाही आहे. इथं यशस्वी होणं खूप सोपं आहे. बाकी कोणत्याही व्यवसायाच्या तुलनेत. पण त्याच्यासाठी ह्या 3 गोष्टी कंपल्सरी आहेत, नेसेसरी आहेत. याच्यातली कुठलीही एक गोष्ट तुमच्याकडे नसेल, तर ते यश जे तुम्हाला स्वप्नात असेल, ते मिळणार नाही. त्याला ऑप्शनच नाही आहे कुठला. विलिंग, कोचेबल, हंग्री.
आणि टीम माय पॉसिबिलिटीनी 1 एप्रिल पासून या फॉर्म्युल्यावर काम सुरू केलेलं आहे. आतापर्यंत आपण लोकांच्या मागे लागत होतो बऱ्यापैकी. आताही तुम्ही लागत असाल तर आजपासून सोडून द्या. बिलकुल कोणाच्या मागे लागण्याची आपल्याला गरज नाहीये. आपल्याकडे जगातली एक खूप मोठी टेक्नॉलॉजी आहे पाण्यावरची. आपल्याकडे जगातला पेटेंटेड बिझनेस प्लॅन आहे. आपल्याकडे टीम माय पॉसिबिलिटीची सिस्टम आहे आणि आपण कमिटेड आहे स्वतः आपल्या करिअरला घेऊन आणि आपल्यासोबत येणाऱ्या लोकांसाठी. तर लोकांना आपली गरज आहे. आपल्याला गरज नाहीये. बिझनेस करायचा आहे. आपण पार्टनर शोधत आहे प्रोफेशनली आपल्यासोबत जर्नीवर येण्यासाठी. पण त्या व्यक्तीमध्ये ती क्वालिटी असली पाहिजे. क्वालिटी म्हणजे विलिंग, कोचेबल, हंग्री. तो व्यक्ती असलाच पाहिजे. जर आपल्याला स्मूथली आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल, तर ह्या क्रायटेरियावर आपण काम करणं गरजेचं आहे. मी सुरू केलेलं आहे 1 एप्रिलपासून आणि माझा आत्मविश्वास नेक्स्ट लेव्हलला गेला असं करत असताना. आधीही मी तसाच करत होतो, पण जे काही थोडंसं बाकी असेल, ते पूर्णतः क्लिअर झालेलं आहे आणि म्हणून आपण ते इम्प्लिमेंट करत आहोत. आपण लोकांना एज्युकेट करतो. कशासाठी? नेटवर्क इंडस्ट्री काय आहे? मग लोकं निर्णय घेतात या इंडस्ट्रीसोबत जुडण्याचा. वॉटर टेक्नॉलॉजी काय आहे? एज्युकेट करतो फक्त. जरूरतमंद ना बने. एरिक वॉरेननी 10 वेळा सांगितलेलं आहे. आणि त्यांनी एक मेसेज दिलेला आहे, की आपल्याला वाटते कोणी व्यक्ती जुडला आपल्यासोबत, तर तो आपल्याला भेटला. नाही, एरिक वॉरेन म्हणतात, "मैं आपको मिलूंगा. आप मुझे नहीं मिलेंगे सिर्फ, मैं भी आपको मिलूंगा." तर बराबरीची पार्टनरशिप आपण ऑफर करतोय लोकांना. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, इव्हेंट जो 4 वर्षानंतर कंपनीने ऑर्गनाइज केलेला आहे आणि तो खूप मोठा इव्हेंट आहे. 9,000 एनर्जेटिक लीडर आणि गेस्ट मिळून हा इव्हेंट कंप्लीट होणार आहे 26 जुलैला. आता या संधीचा किती फायदा घ्यायचा की नाही घ्यायचा, हे ज्याला त्याला आपल्याला ठरवायचं आहे. पण आधी थोडा आपला ब्रेनमध्ये जे काही चालू असेल किचकिच ती काढून टाकणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या असेल असं मी म्हणत नाही. पण अजूनही आपण प्युअर प्रोफेशनल नाही झालेलो बरेच लोकं. आपल्यामधला जो ई क्वाड्रंट आणि एस क्वाड्रंट आहे, एम्प्लॉयी आणि सेल्फ एम्प्लॉयीची आपली मेंटॅलिटी आहे, माइंडसेट आहे, तो अजून पूर्णतः गेलेला नाहीये. आणि म्हणून प्रश्न येतात, की 11,000त काय भेटीन तिथं जाऊन? असा प्रश्न पडतो. जाण्या-येण्याचा खर्च वेगळा. पण तुम्हाला सांगतो माझ्या अनुभवातून, तिथली जी कमी आहे ती कुठंच भरून निघणार नाही, कशानंच भरून निघणार नाही. इव्हेंट का प्रचारमध्ये एरिक वॉरे सांगतात, की लोकं आजकाल म्हणतात, की ऑनलाईन सगळं आलं, आता इव्हेंटचं महत्त्व उरणार नाही. पण ते म्हणतात, वन टू वन मीटिंग असेल, छोट्या मीटिंग असतील, फिजिकल कोणत्याही मीटिंग असो, त्याला पर्याय नाही. त्याची जागा कोणी ऑनलाईन प्रोग्राम भरून काढू शकत नाही. आणि जे लोकं असं म्हणतात, ते या इंडस्ट्रीत कुठंच पोहोचलेले नाहीत, असं पण ते सांगतात. तर आपल्याला पत्ता कोणाला विचारायचा आहे? जे लोकं ऑलरेडी करोडपती, अरबपती, खरबपती झालेले आहेत या व्यवसायामध्ये. आणि त्यांचं म्हणणं आहे, की डेस्टिनेशन इव्हेंट आपल्या घरापासून दूर जाऊन एखादा इव्हेंट जेव्हा आपण करतो, एक दिवस मुक्कामी जातो, हॉटेलमध्ये थांबतो आपल्या टीमला घेऊन, तर घरून निघाल्यापासून घरी येईपर्यंत आपण इव्हेंटमध्ये असतो. आपण आपल्या स्वप्नांसाठी फोकस होतो त्या 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये आणि एक नवीन ऊर्जा घेऊन आपण त्या ठिकाणाहून येत असतो. त्या ठिकाणी काय असते?
त्या ठिकाणी जो औरा असते, त्या ठिकाणी जी ऊर्जा असते, ती कितीही पैसे देऊन कुठं आपल्याला मिळू शकत नाही. कुठंच नाही मिळू शकत. आणि माझ्या पूर्ण करिअरमध्ये 2008 पासून आज 26 चालू आहे. या इंडस्ट्रीमध्ये मी आहे, नेटवर्किंगच्या. मला कधीच आठवत नाही, की कुठल्या कंपनीचा कुठला इव्हेंट मी मिस केला. जेव्हा आम्ही कामात होतो, ज्या ठिकाणी. कारण मी आधीपासून अनुभवलेला आहे इव्हेंटची ताकद. नेटवर्क बिल्ड करण्यासाठी, टीम बिल्डिंगसाठी सगळ्यात महत्त्वाची संधी देते आपल्याला इव्हेंट. 1 ते 2 वर्ष एखाद्या व्यक्तीसोबत काम करून तुम्ही त्याला जे व्हिजन देऊ शकत नाही, ते त्याला त्या एका दिवसामध्ये मिळते. आपण पूर्ण फोकस असतो. रस्त्यात आपण फक्त बिझनेसच्या, इव्हेंटच्या गोष्टी करतो. जाताना पण आणि येताना तर निश्चितच करतो. कोणाला काय मिळेल हे मी सांगू शकत नाही. पण कोणाला काहीही मिळू शकते ही पॉसिबिलिटी आहे. आपल्या टीममध्ये अनेक एक्झाम्पल आहेत. जास्त दूर जाण्याची गरज नाही. त्यांच्या अनुभवातून तुम्ही शिकू शकता. आणि ही सगळ्यात महत्त्वाची बिझनेस डेव्हलपमेंटची इन्व्हेस्टमेंट, हा खर्च नाही, ही इन्व्हेस्टमेंट आहे. ती आपल्याला करावी लागणार आहे. आणि आपण नाही केली तर कोणी आपल्याला काही जबरदस्ती करणार नाहीये. कारण आपलं भाग्य आपण लिहिणार आहे. भाग्य निर्माण कसं होते? सर्वात आधी एक विचार येतो आपल्या डोक्यात. इव्हेंटला जायचं की नाही जायचं? मग बरेच लोकं म्हणतात, "जाऊ द्या यार, इतके रुपये खर्च होतील. तिकडून येऊन डेमोज तर देणं आहे, प्लॅनच तर देणं आहे." करणं तर तेच आहे ना शेवटी. कायच होणार आहे इव्हेंटला जाऊन एवढ्या गर्दीमध्ये? तर कुठेतरी आपलं काहीतरी मिस होत आहे. तर विचार पहिली स्टेप आहे. संकल्प दुसरी स्टेप आहे. काही लोकं संकल्प करतात, की मला जायचं आहे. पैसे नसतील, मॅनेज होऊन जातील. या वयामध्ये 11,000 साठी जर आपल्याला विचार करावा लागत असेल, तर 4 वेळा आरशापुढे जाऊन उभं राहून विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे, की मी आयुष्यात काय करत आहे? 11,000 साठी जर मला विचार करावा लागत असेल, तर निश्चितच आपण आरशापुढे उभं राहिलं पाहिजे, मीटिंग संपल्यानंतर आणि स्वतःला विचारलं पाहिजे, की मी काय करत आहे आयुष्यामध्ये? आणि मला करायचं काय एक्झॅक्ट? आपण जो व्हिडिओ बघत असतो त्याच्यामध्ये एक ऑथर आणि एंटरप्रेन्योर लेडी सांगते, कि ये नेटवर्क मार्केटिंग का काम या तो पूरे दिल से करो या तो मत करो. कभी अंदर कभी बाहर ऐसा मत कीजिए. आपण स्वतःला फसवत असतो आणि समाज आपल्याला बघत असते आणि आपल्यामुळे 4 लोकं जर निगेटिव्ह विचार करत असतील या इंडस्ट्रीला घेऊन, तर ते सगळं आपल्यावर लागते. तर ही संधी आपल्यासमोर उभी आहे. दिवस फार कमी आहेत हातात आणि मिरेकल करायचं आपल्याला टी-एम-पीला. जे याच्यात सामील होतील, ते त्या मिरेकलचा, त्या हिस्ट्रीचा भाग बनतील आणि जे सामील नाही होतील, ते दर्शक बनतील फक्त टाळ्या वाजवण्यासाठी. तर तुम्हाला आज ठरवायचं आहे, की तुम्हाला गॅलरीत बसून क्रिकेट बघायचं आहे का बॅट हातात घेऊन ग्राउंडवर उतरायचं आहे? आज ठरवायची वेळ आहे, उद्या नाही. आजचा दिवस तुमचा आहे, उद्याचा दिवस तुमचा नाही आहे. कारण याच्यापूर्वीचे अनुभव आहेत, की प्रोग्राम कधीही फुल होऊ शकतो. या भ्रमात राहू नका, की 9,000 प्रोग्राम आहे, 9,000 तिकीट जायला वेळ लागेल. तिसऱ्या अॅनिव्हर्सरीचा आमचा अनुभव आहे. विठ्ठल सर, अमर सर आणि मी तिघंच गेलो होतो. तोही प्रोग्राम 1,100 लोकांचा होता
आता तेव्हा तिसरी अॅनिव्हर्सरी होती. कंपनीचं किती काम असेल त्यावेळेस, आजच्या 7 वर्षापूर्वी. पण प्रोग्राम फुल झाला. तेव्हा असं ऑनलाईन दिसत नव्हतं. मेसेज आला कंपनीचा प्रोग्राम फुल झाला. बाकी बरेच लीडर येण्यास इच्छुक होते, पण त्यांना तिकीट भेटलं नाही. मला तरी वाटते की अशी एकटी कंपनी आहे माझ्या नजरेत, की जिथं असे इव्हेंट इतक्या लवकर पॅक होतात, फुल होतात. अनेक कंपन्यांचं जॉइनिंग एवढं नसते, जेवढी आपल्या कंपनीची अॅनिव्हर्सरीचं एक तिकीट असते. खूप मोठा विषय आहे. तर इव्हेंटवर मी दिवसभरही बोललो, तर आपलं सेशन संपणार नाही. कारण माझ्या आयुष्यामध्ये इव्हेंटचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे, ते सर्वात जास्त आहे. आणि माझा बिझनेस मी इव्हेंटला लोकांना घेऊन जाऊनच ग्रो केला. जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास असेल तर. जिथंही मी काम केलं, जिथंही टीम उभ्या केल्या, इव्हेंटला मी लोकांना जास्तीत जास्त घेऊन गेलो. मला ते सर्वात सोपं काम वाटते. सर्वात सोपं. आणि खरंच याच्यापेक्षा सोपं काम काहीच नाही. पण त्याच्यासाठी माझे थॉट क्लिअर पाहिजेत. जे लीडर स्वतःचा विचार करत असतील, स्वतः जाण्याबद्दल विचार किंतु परंतु जंतू असतील त्यांच्या मनात, तर लोकांचा तर विषयच नाही की ते कोणाला नेऊ शकतील. पण जे कन्फर्म असतील, की मला कॅंगनचा बिझनेस डेव्हलप करायचा आहे, मला याच्यात करियर करायचं आहे आणि ही माझ्यासाठी संधी आहे, तर आधी मी माझं तिकीट बुक करतो आणि मग 4 लोकांची नावं काढतो आणि त्यांना भेटतो आणि त्यांना ही संधी शेअर करतो. ते येतील नाही येतील. मी 10 लोकांपर्यंत पोहोचेल आणि मी हे 26 वर्षापासून अनुभव करत आहे. जेव्हा माझ्या आयुष्यातलं पहिलं नेटवर्क कंपनी मी केली, तिथं ₹300 तिकीटचा एक प्रोग्राम असायचा 3 तासाचा. जिथं पाणी मिळत होतं फक्त प्यायला. 3 तास. ते ₹300 ची तिकीट ॲडव्हान्स विकत घेऊन, जेव्हा माझ्याकडे टू व्हीलरही नव्हती, मी लोकांपर्यंत पोहोचलो आणि ₹300-300 तिकीट त्यांना मी दिले. त्या इव्हेंटचे. आणि त्याचा पण मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. म्हणजे आज इव्हेंटचा जो माझ्याजवळ अनुभव आहे ना, हा 26 वर्षापासूनचा आहे. तिथं जी ऊर्जा मिळायची लोकांना, तिथं जो एक्सपिरियन्स ऐकायला मिळायचे लोकांचे, ते हालून सोडणारे असतात. एरिक वॉरेननी सांगितलेलं आहे, की मी नवीन-नवीन इव्हेंटला गेलो, तर प्रत्येक इव्हेंटमध्ये मी काहीतरी निर्णय घेतले. एका इव्हेंटमध्ये ते गेले आणि त्यांनी निर्णय घेतला सिरियसली काम करण्याचा, प्रोफेशनल बनण्याचा. एका इव्हेंटमध्ये त्यांनी निर्णय घेतला, की मी कधीच इव्हेंट सोडणार नाही. तिथं जे लोकं स्टेजवर बोलतात ना, ते कोणत्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नसतात. त्यांच्या अवती-भोवती लोकांचा घोळका असतो. ते बोलले, की एका सीनियर लीडर सोबत मी ब्रेकमध्ये गेलो, तर त्याच्या बाजूला उभा होतो आणि मला जे फील होत होतं, की मी एका सेलिब्रिटीच्या बाजूने उभा आहे. आणि त्यांनी विचारलं त्या सीनियरला, की सिक्रेट काय आहे तुमच्या यशाचं?" तर त्यांनी सांगितलं होतं, "एरिक, आता या हॉलमध्ये 2,000 लोकं आहेत. आणि असे इव्हेंट आम्ही घेतच राहतो. इव्हेंट कंपनीच्या स्तरावर किंवा सीनियरच्या स्तरावर होत असतात. जसं आपण ओ-टी-पी घेतो 700-700 लोकांचे. तोही इव्हेंटच असतो 300, 400, 500. त्यांनी सांगितलं 2,000 लोकं इथं आहेत. पुढच्या इव्हेंटला याच्यापैकी 1000च लोकं येतील. 1000 येणार नाहीत. तर तू त्या 1000 मध्ये असला पाहिजे. आणि त्याच्या पुढच्या इव्हेंटमध्ये पण इव्हेंट 2000 चाच होईल. कारण नवीन लोकं येतील. ते 1000 लोकं नवीन लोकांना आणतील. आणि त्याच्या पुढच्या इव्हेंटमध्ये त्या 1000तले अजून 500च राहतील. त्याच्यामध्येही तू असला पाहिजे. कन्सिस्टन्सी. कुठलाही इव्हेंट मिस होता कामा नये तुझ्या हातून, जर तुला आयुष्यात या क्षेत्रात यश मिळवायचं असेल, असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यांनी ते सूत्र पकडलं. आज आयुष्यामध्ये ते कुठं पोहोचले तुम्ही समजू शकता.
200 देशांना ते लीड करतात नेटवर्क इंडस्ट्रीसाठी. मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांचे पुस्तकं स्टार्टर किट मध्ये देतात. सगळं जग हे इंडस्ट्री त्यांच्या सिद्धांतांना फॉलो करते. तर इव्हेंट आपल्या करिअरमध्ये एक मैलाचा दगड प्रत्येकासाठी साबित होतो, पण त्यासाठी तेवढे ऍक्शन आपल्याला घेण्याची गरज आहे. माझे अनुभव जर मी शेअर करू तुमच्यासोबत, तर 3ऱ्या अॅनिव्हर्सरीला आम्ही तिघं गेलो होतो आणि तिथं काय झालं आम्हालाही माहित नाही, पण तिथं एक झालं जे आता तुमच्यासोबत होणार आहे. मिस्टर हिरोनारी ओशिरो त्या अॅनिव्हर्सरीला आले होते मुंबईला, सहारा स्टारला. त्यांची फॅमिली. आणि तेव्हापासून आताच येत आहेत. 7 वर्षानंतर आपल्या कंपनीचे ओनर या इव्हेंटला येत आहेत. अशा व्यक्तीला बघायची संधी आपल्याला थोड्या अंतरावरून, त्यांच्या हातात हात नाही मिळवता येणार आपल्याला. त्या व्यक्तीने 34व्या वर्षी काय व्हिजन बघितलं असेल जगाला, रिअलायझिंग ट्रू हेल्थ अराउंड द ग्लोब या केंगन वॉटरच्या माध्यमातून जगाला आरोग्य भेटलं पाहिजे, एवढं मोठं एक व्हिजन, मिशन घेऊन त्या व्यक्तीनं जगात हे पसरवलं काम. अशा व्यक्तीच्या आपण 10-20 फुटातही गेलो त्यांच्या जवळ, तरी आपलं ट्रान्सफॉर्मेशन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही बघताय TMP 3rd अॅनिव्हर्सरीत आम्ही फक्त तिघं होतो आणि काय झालं माहित नाही. पण बिझनेस कोणत्या लेवलला आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. 4th अॅनिव्हर्सरी दिल्लीला झाली, 32 जण गेलो. 8,000 तिकीट होतं आणि अर्धे डिस्ट्रीब्युटर, अर्धे गेस्ट होते. अमोल डोले सर ॲज अ गेस्ट आले होते. असे बरेच आपले लीडर आहेत सध्या की जे गेस्ट होते दिल्लीला 4th अॅनिव्हर्सरीला. विठ्ठल सर डिस्ट्रीब्युटर होते पण काम करत नव्हते. अमरभाऊ काम करत नव्हते. काय झालं तिथं? ट्रान्सफॉर्मेशन. आणि ट्रान्सफॉर्मेशन एका सेकंदात होत असते. त्याच्यासाठी तिथं जावं लागते. घरी नाही होत ट्रान्सफॉर्मेशन. दररोजच्या दैनंदिन जीवनात नाही होत. विठ्ठल सरांना वाटत होतं हा बिझनेस मी करू शकत नाही. 2 वर्ष. अमरभाऊलाही तेच वाटत होतं. दिल्लीला काय घडलं माहित नाही. त्यांना असं वाटलं की मी करू शकतो. कोणत्या लीडरच्या कोणत्या वाक्यानं त्यांना असं वाटलं, हे त्यांनाही कदाचित आठवत नसेल. पण त्यांना हे पक्का विचार झाला की मी करू शकतो. आणि ज्या व्यक्तीनं 2 वर्षात काम नाही केलं, त्यांनी कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये बिझनेस केला. आणि 14 महिन्यात 6 झाले. 2 लॉकडाऊन मिळून 6 कंप्लीट घरी बसून. ते नेहमी बोलतात स्टेजवर की व्यक्ती तेच, किंमत मशीनची तेच, राहणं तिथंच, लिस्टही तीच होती. मग बदललं काय होतं? तर हे व्यक्तीच्या आतला एक विचार बदलला होता. तो विचार की मी करू शकतो. आज तुम्ही बघताय शेगावमध्ये जे क्रिएशन झालेलं आहे विठ्ठल सरांच्या माध्यमातून, त्याचं सगळं क्रेडिट दिल्लीच्या 4th अॅनिव्हर्सरीच्या इव्हेंटला जाते. काय पैशात किंमत करू शकतो आपण त्या इव्हेंटची त्यांच्या लाईफसाठी. बरं दिल्लीला जेवढे लोक आले ते सगळ्यांच्या लाईफमध्ये तेवढं क्रिएशन नाही झालं. पण जेवढं झालं तेवढं प्रत्येकाच्या लाईफमध्ये झालं. गाडी पुढे सरकली प्रत्येकाची, हे निश्चित. तिथं येणारा माणूस जागेवर थांबू शकत नाही, हे पक्क. 5th अॅनिव्हर्सरी गोव्याला झाली. अर्ली बर्ड ऑफरमध्ये आम्ही दिल्लीला 8,000 तिकीट घेतलं होतं. गोव्याला अर्ली बर्ड ऑफर आम्ही 12,000 तिकीट घेतलं होतं. तिथं मोजके लोक होते कारण कोरोनाचा काळ होताच 21 मध्ये. ताज हॉटेलमध्ये प्रोग्राम झाला होता लिमिटेड, लॅविश. तिथं पण आपल्या टीमचे 15 लीडर गेले होते. मग तुमच्यापैकी अनेक लीडर सहाराला 2022 मध्ये होते. 110 जण TMPचे लीडर त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यापैकी किशोर शहाणे सरांना काय भेटलं माहित नाही. त्याच्यापूर्वी असंच मशीन घेतली होती, पाणी पिणं सुरू होतं, करायचं आहे.
तिकडून आल्यावर त्यांनी पूर्ण ड्रीप इरिगेशनचा धंदा बंद करून फुल टाइम केंगन करायचा निर्णय घेतला. 10 ते 12 लाखाचं इंटेरियर करून स्वतःचं ऑफिस टाकलं. 10-12 हजार भाड्यानं दिलेलं घर खाली केलं. आणि आज ते कपल तुम्हाला माहित आहे बिझनेसमध्ये किती कमिटेडली वर्क करत आहे. आता 110 लोकांमध्ये माझ्याकडे एक उदाहरण आहे, असे अनेक उदाहरणं आहेत अजून, की जे सीरियस झाले त्या इव्हेंटमुळे. आणि मला असं वाटतं की 4 वर्षानंतर ही संधी आपल्याला मिळाली आता. आता दरवर्षी मिळेल भविष्यात. आणि ती पण पटीत. दिल्लीचा प्रोग्राम 2500 लोकांचा होता. 6th अॅनिव्हर्सरी हा प्रोग्राम 9000 लोकांचा आहे. काय ऊर्जा असेल कल्पना करा. कोणते लीडर स्टेजवर बोलतील. किती लोकांना आपण तिथं बघू. एकदा त्या वातावरणात स्वतःला घेऊन जाणं गरजेचं आहे, जर तुम्ही केंगनला घेऊन सीरियस असाल तर. नाहीतर नाही. यावेळेस आम्ही ठरवलेलं आहे कोणाच्याच मागं लागायचं नाही. कोणाला कन्व्हिन्स तर आपण टीएमपीत करतच नसतो. पण हे आहे ना दुनिया अशी झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित. मी जेव्हा दिल्लीवरून आलो, फेब्रुवारी 2020 ची घटना आहे. 15 तारखेचा वगैरे इव्हेंट होता. आणि 23 फेब्रुवारीला माझा 3रा सेल झाला होता टीममधून. आणि मला 17 मशीन कमी होत्या शिक्षेसाठी. मी शिक्षे नव्हतो दिल्लीच्या इव्हेंटमध्ये. आणि इतके लीडर घेऊन गेलो मी दिल्लीला. काय बोललो असेल मी त्यांच्याशी. गेस्ट पण होते. स्वतःच्या खर्चानं आले. ट्रेननं गेलो, फ्लाईटनं आलो. तर ही एनर्जी आपल्यामध्ये असते. आपल्याला बघून लोक निर्णय घेतात, की इव्हेंटला जायचं की नाही जायचं. हा इव्हेंट फक्त डिस्ट्रिब्युटरचा नाहीये. इथं तुम्ही गेस्ट पण नेऊ शकता. तुम्हाला न्यायचे आहेत. असे तुमचे जवळचे मित्र, नातेवाईक, की तुम्हाला वाटते यांनी केंगन केलं पाहिजे तुमच्या सोबत. आणि ते सध्या मशीन घेतलेली नाही. त्यांना तुम्ही म्हणू शकता, की मशीन नंतर घ्या. बिझनेस नंतर करा. आधी हा प्रोग्राम बघा. संधी ॲज अ अपॉर्च्युनिटी आपण त्यांना शेअर करू शकतो. आणि माझ्यासोबत काय घडलं मग? 23 तारखेला 3रा सेल आला. फेब्रुवारी महिना 29 तारखेला शेवटचा दिवस होता. मला आतून आवाज आला, की शिक्षे होऊ शकते आपलं. आणि मी 23 ला ॲक्शनमध्ये आलो. आणि 29 मी शिक्षे झालो. माझ्या त्या महिन्यात 23 मशीन झाल्या. म्हणजे 3 आधी झाल्या, 2च झाल्या होत्या आधी. 23 ला 3री झाली. आणि 29 पर्यंत माझे 23 सेल होते. 9,21,000चं पेआउट होतं. आणि मार्चपासून लॉकडाऊन आला. इमॅजिन करा विठ्ठल सरच्या लाईफमध्ये किंवा माझ्या लाईफमध्ये 4th अॅनिव्हर्सरीचं काय कॉन्ट्रिब्युशन असेल. कारण हे जे 32 लोक आलेले होते दिल्लीवरून, ते सेल आले कुठून एवढे? मी काही चमत्कार नाही केला. ते सगळा चमत्कार इव्हेंटचा होता. लीडरही ॲक्शनमध्ये आले होते सर्व. आणि गेस्ट मॅक्सिमम क्लोज झाले होते त्याच महिन्यामध्ये. त्याच्यापैकी मला अमोल डोले सरचं नाव आठवतंय. अजूनही टीम मेंबर होते. त्याच महिन्यात त्यांनी मशीन घेतल्या. हे सगळं पॉसिबल आहे. कधी? माझी इच्छाशक्ती असेल, मी शिकायला तयार असेल, मला भूक असेल तर. नाहीतर नाही. इतक्या मोठ्या जगात लोकं राहतात. आपल्या अवतीभोवती लोकं आहेत. सगळे ॲव्हरेज लाईफ का जगत आहेत? याला हेच छोटे-छोटे कारणं आहेत. मोठं कारण नाहीये. एका लीडरला जर एका सीनियरला कन्व्हिन्स करावं लागत असेल इव्हेंटसाठी, तर मला वाटते नाही करायला पाहिजे. आणि आपण जेव्हा आपला विचार करतो, आपली टीम आहे 5, 10, 20 लोकांची, त्या टीमचा लीडरच म्हणते, की "सर यावंच लागेल काय?"
खूप मोठा प्रश्न आहे. आपण आपलं नुकसान नाही करत एकट्याचं, तर आपल्यासोबत जोडलेल्या लोकांचं लाईफचं नुकसान करतो आपण, लाईफचं. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. तर आधी मी क्लिअर पाहिजे, की मला इव्हेंटला जायचं आहे आणि मी आजच तिकीट माझं बुक करायला पाहिजे त्या लिंकवर जाऊन आणि हार्डली उद्याचा वेळ द्यायला पाहिजे मी स्वतःला. म्हणजे मी सगळ्यांबद्दल बोलत आहो. आता 175 जण आहे तुम्ही या ठिकाणी आणि मी गेम घेतलेला आहे टी-एम-पीसाठी. तुमचे गेम तुम्हाला क्रिएट करायचे आहेत, ठरवायचे आहेत आणि नेहमी आपण गेममध्ये असलं पाहिजे. एक वेडनेसडे चार्ट घेतला होता आपण, की तुम्ही गेममध्ये आहात का? गेममध्ये ऊर्जा असते आपण असताना, खेळत असताना. हार-जीत महत्त्वाची नाही. पण गेममध्ये असणं महत्त्वाचं आहे लाईफमध्ये. तर 110 जण आपण घेऊन गेलो होतो 6th अॅनिव्हर्सरीला आणि 4 वर्षाचा पिरियड लोटला. तर मला वाटते आता 450 जण आपण गेलो पाहिजे. मी गेम घेतला 450 चा. पण तो गेम मी एकटा फुलफिल नाही करणार. आपण सगळ्यांनी मिळून तो होणार आहे. आणि 450 आकड्यात एक रहस्य काय आहे? तर 9,000 च्या इव्हेंटमध्ये टी-एम-पीचा 5% शेअर राहील. 9,000 चे 5% 450 होतात. आता हा 450 आकडा कसा कंप्लीट करायचा? 26 तारखेच्या आतमध्ये. 26 मे. कारण 27 पासून अर्ली बर्ड ऑफर 11 ची संपत आहे. 26 च्या रात्रीनंतर तुम्हाला 13 मोजावे लागणार आहे. 13,000. आणि मला अपेक्षा नाही, की तोपर्यंत तिकीट राहतील. याच्यापूर्वीचा प्रत्येक अॅनिव्हर्सरीचा अनुभव आहे, की अर्ली बर्ड ऑफरमध्येच तिकीट संपलेले आहेत. म्हणून कोणीही भ्रम ठेवू नये, की मी 13 भरील सर मग आल्यावर आता माझ्याकडे पैसे नाहीत. तर तुम्ही 13 नाही 15 ही भरायला तयार असाल जून महिन्यामध्ये. 7 जूनपर्यंत 13,000 आहे. 8 जूनपासून 15 आहे. तुम्ही म्हणसाल मी 15 ही द्यायला तयार आहे सर. पण तिकीट असले तर? जिओ कन्व्हेन्शनचे रूल खूप कडक आहेत. असं मी कंपनीशी बोललो तर मला कळलं. तिथली सिक्युरिटी, तिथल्या सगळ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. तर 9,000 च्या वर एकही व्यक्ती चालणार नाही. कंपनीची इच्छा असून पण जमणार नाही. तर आता माझ्या हातात अपॉर्च्युनिटी आहे, की मी आत्ता 26 मे तर दूर आहे. स्वतःसाठी तर आजचा आणि उद्याचाच दिवस मी दिला पाहिजे आणि मग मी टीमसोबत काम केलं पाहिजे इव्हेंटसाठी. या 5-7 दिवसात क्लोजिंगवर फोकस न करता आपण इव्हेंटवर फोकस करणं गरजेचं आहे. असं माझं वैयक्तिक मत आहे. मी ते करणार आहे. कारण मला जाणीव आहे या गोष्टीची, की एक व्यक्ती तिथून आल्यावर काय करू शकतो. मी घेऊन गेलेल्यापैकी अनेक लोकं तिथं -3 होण्याचा निर्णय घेतील आणि ते व्यक्ती जर घरीच राहिले तर? माझ्या हलगर्जीपणामुळे मीच बोललो नाही प्रॉपर त्यांच्याशी. त्यांना सगळं सांगितलं नाही प्रॉपर. इन्व्हाईट नाही केलं त्यांना प्रॉपर. बघा आपण एक तर एनरोल होत असतो, एक तर एनरोल करत असतो. लोकं वेगवेगळे कारणं देत असतात. पहिलं कारण पैसा नाही. दुसरं कारण वेळ नाही. तिसरं कारण सध्या वाटत नाही आलो पाहिजे. पुढच्या वेळेस जाऊ. पुढची कोणती वेळ कधीच नसते. आताचीच वेळ आहे आपल्याकडे. तर लोकांना इन्व्हाईट करताना डिस्ट्रिब्युटरलाच नाही, तर गेस्टची मी गोष्ट करतो. तर इन्व्हाईट कसं करणार तुम्ही? काय सांगणार त्यांना, की ते 11,000 चं ऑनलाईन तिकीट बुक करून तुमच्यासोबत येतील आणि वरचा खर्चही करतील. कोणही कोणाचे पैसे भरायचे नाहीत. त्या व्यक्तीनीच पैसे भरले तर त्याला व्हॅल्यू मिळेल. दुसऱ्यांनी पैसे भरले तर व्हॅल्यू मिळणार नाही. तुमचे पैसे वेस्ट जातील आताच सांगतो. बिलकुल नाही भरायचे. कुठलीही अटॅचमेंट ठेवायची नाही. अपॉर्च्युनिटी शेअर करायची फक्त त्या व्यक्तीसोबत, की अशी-अशी एक संधी आहे. आणि हे कोणाला सांगणार तुम्ही ज्यांचे डेमो प्लॅन झालेले आहेत.
काही कारणाने ते अजून जुळले नाहीत, इन्व्हॉल्व नाही झाले आपल्यासोबत. त्यांच्या सोबत पहिलं कर्तव्य आपलं आपली टीम, डिस्ट्रीब्युटर, कोणीच घरी राहता कामा नये. जे लोक ऍक्टिव्ह नसतील त्यांना सुद्धा सगळ्यात आधी अप्रोच केला पाहिजे. कारण तुमचं एक वाक्य, तुमचं एक 5 मिनिटाची चर्चा त्यांच्या लाईफमध्ये एक नवीन काहीतरी निर्माण करू शकतात ते, आणि निमित्त बनसाल तुम्ही. तर सर्वात आधी आपली टीम जेवढी असेल, 2, 4, 5, 10, 20, 50 लोकांची, त्यांच्याकडे आपण आधी अप्रोच झालं पाहिजे या इव्हेंटसाठी. मग माझे पर्सनल गेस्ट, टीमचे गेस्ट, नंतर गेस्टचा नंबर येईल. त्याच्यामध्ये असे लोक की जे ऑलरेडी सकारात्मक आहेत करण्यासाठी, पण आता ते करत नाही आहेत काही त्यांच्या सिच्युएशननुसार. तर 2,18,000 पेक्षा आणि 3,10,000 पेक्षा 11,000 छोटी अमाउंट आहे. त्यांना आपण रजिस्टर करू शकतो. रजिस्टर करण्याचा छोटा फॉर्म्युला देतो, जे मी तुम्हाला शेअर केलं या ठिकाणी. ह्याच गोष्टी तुम्हाला त्यांच्याशी थोडक्यात शेअर कराव्या लागतील, की इव्हेंट एक्झॅक्ट काय असते आणि इव्हेंटमध्ये मला काय मिळालं, ज्यांनी केलेले असतील ते शेअर करू शकतात आणि तुम्हाला काय मिळू शकते. रजिस्ट्रेशन कॉन्व्हर्सेशनमध्ये आपण हेच सांगत असतो, की मला काय मिळालं आणि तुम्हाला इथं आले तर काय मिळू शकते. इव्हेंट कसा होईल हे सांगण्यात जास्त ऊर्जा नका टाकू. इव्हेंटमध्ये आल्यानं त्यांना काय मिळू शकते त्यांच्या लाईफमध्ये, याच्यावर तुम्हाला बोलावं लागेल. आणि तुमचं स्टँड पाहिजे त्या लोकांसाठी. कारण तुम्हाला माहित आहे, की इव्हेंट काय ट्रान्सफॉर्मेशन देऊ शकते. त्यांना माहित नाही. हक्कातले लोक असतील, तर त्यांना हक्काने सांगा, की तुम्हाला यावं लागते. मी म्हणतो म्हणून तुम्हाला यायचं आहे. तुमचे पैसे आणि वेळ वेस्ट जाणार नाही याची खात्री मी देतो. ती एक इन्व्हेस्टमेंट आहे आणि ही आपण केली पाहिजे. एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ जगायचं असेल तर. नाहीतर धन्यवाद. एवढं सोपं आहे. प्रश्न विचारण्यावर आपण बरेचदा बोललेलो आहे. त्याचे वेनसडे चॅट पण आहेत. तुम्हाला प्रश्न विचारावे लागतील, की तुमचं जे सध्याचं लाईफ सुरू आहे आणि तुम्ही कुठेतरी केंगनचा विचार करत आहात, तर तुम्हाला खरंच वाटते का, की पैसे कमवण्याचा एक सोपा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे? तुमचं रुटीन लाईफ चालू असताना, जॉब असेल किंवा कोणती दुकानदारी असेल, त्याच्यासोबत तुमची इच्छा आहे का? पहिला प्रश्न हा विचारावा लागेल. आणि ते जेव्हा म्हणतील, "हो, मला वाटते." तर खरंच वाटते का हे विचारावं लागेल आणि त्यांनी हो म्हटलं, तर मग त्यांना शेअर करायचं. डायरेक्ट नाही सांगायचं, की मग सांगायचं, की खरंच असं असेल ना, तर तुमच्यासाठी एक संधी आहे. संधी शब्द आला पाहिजे तुमच्या तोंडून आणि खरंच संधी आहे ती. संधी काय आहे, तर असा-असा कंपनीचा इव्हेंट आहे आणि कंपनीचे ओनर 7 वर्षाने इंडियात येत आहेत. 86 वर्षाचे आहेत. 86 इयर ओल्ड. जॅपनीज व्यक्ती. कंपनीला 10 वर्ष झाले सक्सेसफुली इंडियामध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे एनर्जी आणि लोकांच्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन होत आहे पाणी पिऊन आणि बिझनेस करून. सरळ स्ट्रेट फॉरवर्ड जर तुम्हाला हे पाहिजे असेल, तर ही संधी आहे आणि ही आताच आहे. मग सांगतो जे लोकं म्हणतात ना, सांगतो, बघू, अशा लोकांच्या भरोश्यावर बसायचं नाही. तिथंच निकाल लावायचा जिथं तुम्ही त्यांना भेटता किंवा फोन करता किंवा फिजिकली भेटता. एवढा मोठा विषय नाही आहे हा सांगू बघूचा, असं मला वाटतंय. आणि मला खात्री आहे, की टी-एम-पी आपला 450 चा फिगर कंप्लीट करेल. कदाचित हा आकडा माझ्या मनानं छोटा असू शकतो, याच्याही वर जाईल. पण माझ्याकडून एवढा गेम आहे. मला आज माहीत नाही, की हा आकडा पुढे चालला जाऊ शकतोय. पण मी एवढा आकडा घेतला. त्याला काय तथ्य आहेत ते पण मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर इंडिव्हिज्युअली आपल्या सीनियरची मदत घ्या. हे एक रजिस्ट्रेशनच आहे. हे एक प्रॉडक्ट आहे.
11,000 रुपयाचं एक प्रॉडक्ट आहे. ते आपल्याला लोकांना द्यायचं आहे. आणि कशासाठी द्यायचं आहे? माझ्या फायद्यासाठी नाही. त्या व्यक्तीच्या जीवनात त्या व्यक्तीला काहीतरी ओपनिंग मिळतील आणि ती व्यक्ती त्यांचं जीवन नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाईल. आपलं जे मिशन आहे, की लोकं आनंदित आणि उत्साहित जगले पाहिजे आणि ते जर जगले, तर त्यांच्या अवतीभोवतीचे लोकं जगायला लागतील आणि एक दिवस सगळं जग आनंदात आणि उत्साहात जगायला लागेल. ह्या टी-एम-पीच्या मिशनवरच आपण काम करत आहे. प्रत्येक इव्हेंटला गेलेला व्यक्ती तिथून सेम परत येत नसतो. माझं सगळ्यांना आव्हान आहे, की आज-उद्यामध्ये आपल्या बुकिंग झाल्या पाहिजे, रिझर्व्हेशन झाले पाहिजे. कारण पूर्ण भारतातून तिथं लोकं येणार आहेत. आपण थोडं जरी लेट केलं तरी आपली गैरसोय होऊ शकते. ज्या पद्धतीनं तुम्हाला नियोजन करायचं असेल यायचं आणि सगळ्यांनी मुक्कामी यायला पाहिजे एक दिवस माझं रिकमेंडेशन आहे. रिलॅक्समध्ये. दुसऱ्या दिवशी थांबू शकता तुम्ही तिसऱ्या दिवशी. रात्री निघायची घाई नाही पाहिजे. पूर्ण इव्हेंट एन्जॉय करायचा आहे. कारण सकाळच्या सत्रांमध्ये सीनियर लोकांचं कोचिंग असते आपल्याला, वेगवेगळे सेशन असतात आणि संध्याकाळच्या सेशनमध्ये सेलिब्रेशन असते, रिकॉग्निशन असते. असं प्रोग्रामचं डिझाइन असते. तर आता पुढे अजून आपल्याकडे काही वॉल येतील, की कोण की स्पीकर आहेत, कोण त्या ठिकाणी बोलणार आहे. सगळ्यात मोठी गुड न्यूज हे आहे, की 2019ला 3rd अॅनिव्हर्सरीला जे आमचं तिघांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं, अमर सर, विठ्ठल सर आणि मी. ती सगळी अपॉर्च्युनिटी तुम्हाला परत आहे. कारण ओनर पहिल्यांदा येतायत 3rd अॅनिव्हर्सरी नंतर इंडियामध्ये. आणि मला विश्वास आहे, की तुम्ही एक निर्णय घेऊन ही मीटिंग सोडाल. आणि सीनियर लीडरला माझं इन्व्हिटेशन आहे, की प्रत्येक व्यक्तीचा हात पकडा. कारण लोकांना निर्णय घेता येत नाहीत. त्यांना आपल्याला निर्णय घ्यायला मदत करावी लागते. आणि ज्यांच्यासाठी आपलं स्टँड आहे, त्यांच्यासाठी स्टँड घ्यावंच लागेल आपल्याला. कारण आपली हलगर्जी त्या व्यक्तीच्या जीवनाचं नुकसान करू शकते. तर तुमच्या सर्वांचे या ठिकाणी मी धन्यवाद करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. विलिंग, कोचेबल, हंग्री लोकांसोबत काम करण्यासाठी. समोरच्याचाही टाईमपास नाही झाला पाहिजे आणि आपलाही टाईमपास नाही झाला पाहिजे. कारण हे खूप मोठं प्रोफेशन आहे आणि 2026-27 या फायनान्शियल इयरमध्ये आपण सगळ्यांनी ठरवलेलं आहे, की हे आर्थिक वर्ष माझं वेगळं गेलं पाहिजे आतापर्यंतच्या प्रत्येक आर्थिक वर्षापेक्षा. तर तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. आपण आता शेअरिंग घेणार आहे. सगळ्यांचे आधी सीनियर लीडर शेअर करतील. 6 अँड अबोव्ह लीडरला मी इन्व्हाईट करतो, की तुम्ही हँड रेज करा आणि तुमचे एक्सपिरियन्स शॉर्टमध्ये थोडे शेअर करा. जेणेकरून बाकी लीडर्स पण शेअर करतील, की त्यांना आजच्या इव्हेंटमधून काय मिळालं आणि डिक्लेअर तुम्ही करू शकता. या ठिकाणी, या प्लॅटफॉर्मवर, या आवऱ्यामध्ये तुम्ही डिक्लेअर करू शकता, की माझ्या टीममधून 10 लोकं येतील, 20 येतील, 30 येतील, 50 येतील, 100 येतील. पॉवर ऑफ डिक्लेरेशन एक वेडनेसडे चार्ट आपण घेतलेला आहे. आधी डिक्लेअर करावं लागते आणि मग त्याच्यावर काम करत असतात. विचार करून डिक्लेअर नाही करावं लागत. तो एक गेम आहे. कदाचित जिंकू, कदाचित नाही जिंकू, पण गेममध्ये राहणं आणि गेम डिक्लेअर करणं खूप जास्त गरजेचं असते. आपण स्वतःला मागं ओढून ठेवतो. मी बोललो तर काय दिशील आणि ते नाही झालं तर काय दिशील? कोणी तुम्हाला विचारणार नाही, की सर तुम्ही Zoomवर त्या दिवशी बोलले होते एवढे आणि एवढेच लोकं आले तुमचे. कोणीच बोलत नाही. आणि आपले टी-एम-पीचे सर्व लीडर त्या गोष्टीतून बाहेर आलेले आहेत लुकिंग गुडमधून. तुम्हाला मी मागे व्हिडिओ दाखवला होता, की 4 लोकं काय म्हणतील? ते 4 लोकांचा व्हिडिओ मी दाखवला होता तुम्हाला, की ते काहीच म्हणत नाहीत. आपणच आपल्याला काहीतरी म्हणत असतो. तर मी खूप उत्तेजित आहे, एक्साइटेड आहे या इव्हेंटला घेऊन. कारण मला माहीत आहे, की एक इव्हेंट एका व्यक्तीच्या लाईफमध्ये काय ट्रान्सफॉर्मेशन आणू शकते. आणि तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलता तो व्यक्ती करोड रुपयाचा आहे तुमच्यासाठी. 2-4 पॉइंटचा नाहीये. कारण लाईफटाईम रेसिडेन्शियल पार्टनर तुम्हाला या इव्हेंटमध्ये मिळणार आहेत. कारण लोकं इव्हेंटमध्ये निर्णय घेत असतात. थँक यू व्हेरी मच.
विठ्ठल सर, वेलकम. म्हटलं इव्हेंटमध्ये आहे असं वाटून राहिलं सध्याच. क्या बात. म्हटलं सगळं जिओ कन्व्हेन्शन मध्ये असल्याचा फील झाला. व्हेरी गुड. चर्चा सगळ्या त्यात चालू असल्यामुळे स्वतःला तिथं बघितलं एका खूप मोठ्या मॉब सोबत. आणि एक हिस्ट्री क्रिएट होणार आहे, यात काही प्रश्न प्रश्न नाही. नाही. व्हेरी गुड. तर तुम्ही सांगितलं ते एकदम बरोबर आहे. मी दिल्लीची अॅनिव्हर्सरी कधीच विसरू शकत नाही. कारण तिकडून आल्यानंतर माझ्याकडे कुठलंच कारण नव्हतं, कोरोना पण नाही. म्हणजे जे म्हणतो ना आपण, आपल्याला मंदी दिसते आणि आपले विचार चेंज झाले की आपल्याला फक्त संधी दिसते. करेक्ट. तर ते तिकडून आल्यानंतर घडलं आणि जे घडलं ते सगळं समोर आहे. आणि कदाचित त्या इव्हेंटला तुम्ही आम्हाला जर म्हटलं नसतं की प्रोग्रामला चाला, तर कदाचित आम्ही आलो असतो की नाही माहीत नाही. कारण आम्ही त्या थॉट प्रोसेसमध्ये होतो की कशाला जावं लागते. कशाला दिल्लीला एवढ्या दूर जायचं, एवढे पैसे खर्च करायचे? ते व्हिजनच नव्हतं की प्रोग्रामला जायला पाहिजे. आणि तिकडून आल्यानंतर मग ते काम एक वेगळ्या गतीनं सुरू झालं की जे आजपर्यंत नाही थांबलं. म्हणजे ते व्हिजन मिळालं की पूर्ण क्लिअरिटी मिळाली तिथं. आणि मी करू शकतो हा एक निर्णय घेऊन तिथं वापस आलो. आणि मी मीटिंग चालू असताना थोडं तुम्ही इव्हेंटचा आकडेवारी सांगितली तर मला दिसलं की 1000चा इव्हेंट झाला होता त्यावेळेस 10,000ही मशीन नव्हत्या इंडियामध्ये. बोला. आणि आता 3.25 लाखात तर आपण 3 लाखच पकडू, तर हा इव्हेंट 30,000चा असायला पाहिजे त्या हिशोबानं. बरोबर. पण इव्हेंट आहे 9,000चा. म्हणजे तातडी तिकड त्या इव्हेंटपेक्षा जास्त आहे. कारण डिस्ट्रीब्युटर्स किती आहेत आणि त्याच्यात गेस्टही इन्क्लूड असल्यामुळे, कंपनीनं केल्यामुळे, फक्त डिस्ट्रीब्युटर जरी ठेवले असते तरी हा इव्हेंट लवकर पॅक झाला असता असं मला दिसलं. मी आणि ज्यावेळेस फॅमिली, सगळे लोक फॅमिलीने येणार आहेत मॅक्झिमम. त्याच्यामुळे ते तर आहेच. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की हे तिकीट कधी संपतील याचा काही अंदाज नाही. मी किती रुपये द्यायला तयार असलो तर माझ्यासाठी अवेलेबल तर पाहिजे. आणि रेसिडेन्शियल पार्टनर मला ज्यांना बनवायचं आहे त्या लोकांना तर आवर्जून सोबत घ्यायला पाहिजे मी. बरोबर. कारण मला मनापासून जे वाटते की हे लोक माझ्या आयुष्यात या प्लॅटफॉर्मवर सोबत असले पाहिजे आयुष्यभरासाठी. आणि ज्यांच्या सोबत काम करताना किंवा ज्यांनी जे शिखरावर गेले तर मला त्यांच्यापेक्षा जास्त आनंद होईल असे लोक, हम्म. की ते शिखरावर गेले तर त्यांच्यापेक्षा जास्त मला आनंद होईल असे माझ्या जीवनातले जे लोक आहेत ते लोक माझ्यासोबत या प्रोग्रामला असले पाहिजे असं मला वाटते. आणि आपण गतिमानच आहे. स्वतःला गतिमान समजणं चांगली गोष्ट आहे. आपला कितीही वेग असेल, कन्सिस्टन्सीमध्ये आहे आपण, तर आपण स्वतःला गतिमान समजलं पाहिजे. माझं काम चालू नाही, माझं स्टॉप आहे, हा थॉट सोडून आपण गतिमान आहे या थॉटनं अधिक गतिमान होण्यासाठी आपण मुंबईला जात आहे या विचारानं मी तिकीट बुक करायला पाहिजे. बरोबर. मी गतिमान आहे आणि मला अधिक गतिमान व्हायसाठी मी मुंबईला जात आहे प्रोग्रामला. आणि हा न्यूटनचा दुसरा नियम आहे जो मी नेहमी वापरत असतो जीवनामध्ये, की गतिमान वस्तूला गती दिली असता ती अधिक गतिमान होते. विठ्ठल सर बरोबर बोलले की आपण थांबलेलो नाही आहे. या झूम मीटिंग वर आहे म्हणजे आपण थांबलेलो नाही आहे. व्हेरी. बरोबर. आणि प्रोग्रामला गेल्यानंतर माझं अगोदर शिक्षेपर्यंत मला ब्लर दिसत होतं, फॉग होता. आणि शिक्षे खूप मोठं वाटत होतं, की असं वाटते आयुष्यात शिक्षे झालो तर खूप कमवू आपण, असं अगोदरचा विचार होता. पण ज्यावेळेस इव्हेंटला गेलो आणि तिथं शिक्षेची गर्दी पाहिली, तर काय झालं माहित नाही, शिक्षे एकदम छोटं वाटायला लागलं आणि गेम डॅश 3 वर जाऊन पोहोचला. बहुत पॉवरफुल. तर खरी गोष्ट. आपले गेम इन्क्रीज होतात इव्हेंटमध्ये प्रत्येकाचे, जे आपल्याला आणखी 4 वर्षात नाही वाटणार ते एका दिवसात वाटण्याची संभावना आहे. करेक्ट. ते कोणी करू शकत नाही. आपल्यासोबत कितीही कोणी मीटिंग केल्या तर आपला जो विचार आहे तो चेंज होऊ शकत नाही ज्यावेळी जोपर्यंत आपण तिथं त्या लोकांना मॉपमध्ये पाहत नाही. कारण तिथं अप्रत्यक्षरित्या आपण हे बघतो की इतक्या लोकांनी केलंय ना, एक्स. म्हणून मी पण करू शकतो. कारण म्हणजे मी जे ठरवलं ते जर कोणीच केलं नसेल तर मला ते बर्डन प्रेशर वाटू शकते. पण एखादी बर्डन प्रेशर माझ्या जीवनात वाटणारी गोष्ट ज्यावेळेस हजारो लोक केलेले मी बघतो त्यावेळेस ते बर्डन प्रेशर डिझॉल्व्ह होऊन जाते.
आणि मला वाटते ते ओशिरोजीनं एकट्यात तुम्हाला समजावून सांगितलं तरी तो फायदा होणार नाही. बरोबर. तर मला हे दिसलं की गेम इन्क्रीज ज्यावेळेस इव्हेंटमध्ये याच कारणानं होतात, त्याचं रूट कॉज हे आहे की ती अचिव्हमेंट करणारे अनेक लोक तुम्हाला दिसतात, म्हणून आपले विचार बदलतात. एकदम बरोबर. हे बाबा. त्याचं रूट कॉज आहे. कुठली गोष्ट आपण करतो, आपल्याला ते बर्डन प्रेशर वाटते, पण ते केलेले आपण ज्यावेळेस लोक बघतो की यांनी केलं, यांनी केलं, यांनी केलं, यांनी मशीन घेतली, त्यांनी मशीन घेतली, असे 10-15 लोकांनी मशीन घेतली, माहित पडले की आपण मशीन घेण्याचा उत्साह येतो. तसं हे 6 झाले, ते 6 झाले, हे -3 झाले. आता -3 किती असतील तिथं, त्याचं काही लिमिट नाही. स्टेज शिक्षे लोक स्टेजवर बसत नव्हते. महाराष्ट्राचे शिक्षकांना 3 पार्टमध्ये 4 पार्टमध्ये बोलावं लागलं होतं, एवढं मोठं स्टेज असल्यावर. एवढे सगळे शिक्षे दिसले, तर शिक्षे एकदम छोटं होऊन गेलं. म्हणून तिकडून आल्यावर ते शिक्षे लवकर कंप्लीट झालं. की यार आपण समजत होतो हे तर एवढं कठीण नाही आहे, एवढ्या लोकांनी कंप्लीट केलं. करेक्ट. त्याचं बर्डन प्रेशर, प्रत्येक अचिव्हमेंटचं बर्डन प्रेशर आपल्याला जर डिझॉल्व्ह करायचं असेल आपल्या ब्रेनमधून, तर इव्हेंटला जाणं गरजेचं आहे. बहुत इव्हेंटला जाण्यासाठी व्हाय पाहिजे, की मी कशासाठी जात आहे. तर ह्या बहुत त्या गोष्टी आहेत की ज्या घरी बसून नाही होऊ शकत. आणि मला जेवढे पाहिजेत ना इव्हेंटमध्ये लोक, त्याच्या दुप्पट गेम खेळायला पाहिजे मी. हम्म. म्हणजे गेम दुप्पटचा पाहिजे. म्हणजे आपलं. 100% ज्यावेळेस आपण खेळू त्यावेळेस आपल्याला कुठेतरी 90, 95, 92 आपल्याला पर्सेंटेज येतील अभ्यासाचा 100%चा गेम घेतल्यानंतर. तर मला जेवढे पाहिजेत आतून, माझा जेवढा गेम आहे रिअल मध्ये, त्याच्या दुप्पट आपण प्ले करायला पाहिजे कागदावर, फॉलोअपवर, लिस्टवर. करेक्ट. कारण माझ्या ॲव्हरेज काम करेल हे तर नक्कीच आहे. मी 10 लोकांची लिस्ट काढल्याने 10 लोक इव्हेंटला येतील असं नाही होऊ शकत, ब्रह्मदेवाचं नाही होत. तर माझा जो आहे गेम हा दुप्पट आखला गेला पाहिजे. तर मला 100 पाहिजे तर मी 200 साठी खेळणार, आणि मी माझे 100% देणार, हा माझा संकल्प पाहिजे. बढिया. माझे मी 100% देणार, हा जो संकल्प आहे, हा आपली लिस्ट आणि आपले लोक तिथं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त फक्त गेम आखून चालणार नाही. माझे 100% मला त्या गोष्टीसाठी द्यावे लागतील. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं लागेल, त्याला त्या पद्धतीनं सांगावं लागेल. फोर्स करायचा नाही आहे हे तर ठरलंच आहे आपलं. आणि सोबतच विलिंग, कोचेबल, हंग्री हे तर आहेच फॉर्म्युला, हा तर लावाच लागेल. लिस्ट काढतानाच डोक्यात पाहिजे तो. आणि भेटल्यानंतर आणखी त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की मी जे समजतोय त्या ठिकाणी ही व्यक्ती उभी आहे का. हम्म. मी तर बघ, माझं लिसनिंग त्या व्यक्तीबद्दल असं आहे, पण रियालिटीमध्ये आहे का हे भेटल्यावर कळेल. बरोबर. तर थँक्यू सो मच. ग्रेट. खूप छान वाटलं. आणि सगळे लोकांचे सगळे गेम फुलफिल होतील अशा मी शुभेच्छा देतो सगळ्यांना. थँक्यू थँक्यू, विठ्ठल थँक्यू. सर, थँक्यू व्हेरी मच. तर विठ्ठल सरनं आपल्याला ऍक्सेस दिला की का बरं आपण इव्हेंटला गेलं पाहिजे. आणि खरी गोष्ट आहे की तिथं गेल्यावर एवढे शिक्षे दिसतात की शिक्षे आपल्याला छोटं वाटायला लागते. संजय सर, वेलकम. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्या 6 अँड अबोव्ह लीडरवर धुरा आहे आता. मी ज्यावेळेस तुमच्यासोबत 4th अॅनिव्हर्सरीला दिल्लीला आलो सर, तर माझा गेम काय होता की फक्त हिरो नारी ओशिरो कसे दिसतात हे बघण्यासाठी मी आलो होतो. हम्म. पण त्या. आणि 8,000 रुपये तिकीट होतं तिथं. जाण्या येण्याचा खर्च वेगळा होता, दिल्लीचा राहण्याचा खर्च वेगळा होता. आणि ज्यावेळेस मी अ, आपल्याला समजलं की हिरो नारी ओशिरो सर येत आहेत, म्हणून मी हे डिसिजन घेतलं. आणि बॅड लक असं झालं की करोना स्टार्ट झाल्यामुळं त्यांना म्हणजे जपानहून येता आलं नाही. हम्म. आणि मग मी म्हणजे आता आपण तिकीट तर काढलंच होतं इव्हेंटचं. आणि तो इव्हेंट तिथं 2,000 लोक ज्यावेळेस आले, आणि तिथून माझं ट्रान्सफॉर्मेशन झालं सर. बहुत बढिया. मी कॅल्क्युलेशन केलं सर. आता माझं ज्यावेळेस म्हणजे तुम्ही मीटिंग चालू होती, माझा रिपोर्ट काढला मी. माझा आणि माझ्या मिसेसचा दोघांचा रिपोर्ट काढला. तर 8,000 रुपये पे केले होते सर मी त्या इव्हेंटला.
हम्म. तर 812 पट मला त्याचं बेनिफिट मिळालं सर. 812 पट. क्या बात, गुणिले 8,000 करा आता. क्या बात है, क्या बात है. पॉवरफुल. त्या इव्हेंटची किंमत मला मिळाली किती? 812 पट. क्या बात है. ग्रेट सर. आणि मी MSc ऍग्रिकल्चर असून बेकार होतो सर. तर मला एक लक्षात आलं सर, की हा जो इव्हेंट आहे माझ्यासाठी, मिलिनियर झालोय मी आता. व्हेरी गुड. हा, कारण मला जसं ट्रान्सफॉर्मेशन मिळालंय, तर आता मी मग जास्तीत जास्त लोकांना इन्व्हॉल्वमेंट करायची आता त्या प्रोग्रामसाठी. आणि सर्व सिनियर लीडरला सांगतो की ज्यांना वाटते की अर्ली बर्ड मध्ये आपले काही लोक आता अजून एनरोल झाले नाहीत, तर तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही 2-2, 4-4 तिकीट एक्स्ट्रा घेऊन ठेवू शकता तुमच्या लोकांसाठी. 26 तारखेला लास्ट मध्ये तिकीट संपता संपता असं वाटलं तुम्हाला, तिथं दिसेल तिकीट संपत आले बा आता, तर तुम्ही ऍडव्हान्स तिकीट घेऊन ठेवू शकता तुमच्या नियर डिअर लोकांसाठी. ते वेस्ट जाणार नाहीत, त्यांच्याजवळ येस. पैसे येतील तुम्हाला. व्हेरी गुड. थँक्यू संजय सर, खूप छान कॅल्क्युलेशन दिलं तुम्ही. थँक्यू. आणि शुभेच्छा तुम्हाला, जो आकडा तुमचा असेल तो फुलफिल करण्यासाठी. अमर हरणे सर, वेलकम. अनम्यूट करत आहे, बोला. गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. ज्या गोष्टीची वाट होती सर, तर ती गोष्ट मिळाली. कारण अॅनिव्हर्सरीचा काय बेनिफिट झाला, हा तिसऱ्या अॅनिव्हर्सरी पासून एकही अॅनिव्हर्सरी मिस केलेली नाही आहे. आणि मी त्याच्यामध्ये अग्रेसर आहे की जेव्हाही सुरुवात म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत मी सुरुवातला कधीच विचार करत नाही. पटकन स्वतःचं आपलं रजिस्ट्रेशन करतो. आणि 6वी अॅनिव्हर्सरी 6 स्टारची, तर तिथे मला हे दिसलं की आपल्या मुलांना आणता नाही आलो. आणि यावेळेनं मला जसं कळलं की आता व्हॅकेशनसाठी कुठं नेलं नाही फॅमिलीला, मुलांना. तर आता आपल्या म्हणजे कंपनीचं एक लग्न म्हणू शकतो आपण, जो इव्हेंट आहे 26 तारखेचा. तर इथे फॅमिलीसाठी संधी मिळाली, पूर्ण म्हणजे मुलांना सुद्धा सोबत नेण्यासाठी एक संधी मिळाली. बरोबर. आणि तिसऱ्या अॅनिव्हर्सरीपासून काय डिफरंट आला माझ्या जीवनामध्ये, तर तो मला जवळून काढला सर. मला लोकांचे कारणं स्वीकारायची नाही आहेत, मला लोकांना पॉसिबिलिटीत उभं करायचं आहे. काल जेव्हा आम्ही रात्री मीटिंग घेतली 10-12 मेन डिस्ट्रीब्युटरची, तर त्यांच्यासोबत तेच क्रिएट केलं वैशाली मॅडमने आणि मी, की आपल्याला स्वतःचा सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन करायचं आहे, मग बाकी लोकांचं करायचं आहे. बरोबर. जेव्हा आपण स्वतःचं करू नये आणि मग शोधू, की मी विचारणार माझ्या टीमला की कोण कोण येणार आहेत, 2-4 लोक जर आले तर जाऊ. हा का हो तुम्ही येताय का हो तुम्ही येताय का, तर त्याचा ते 4 लोक कॅन्सल झाले की आपलं स्वतःचं मेन लीडर घरीच राहतो. तर आपल्याला घरी राहण्याचा अधिकार नाही आहे. मी हेच म्हणू शकतो की घरी राहून फायदा आहे की इव्हेंटला जाऊन आपलं काही क्रिएशन होणार आहे. बरोबर. हा प्रश्न स्वतःला मी विचारला मनाला, आणि माझा 150चा मी गेम घेतला, तर आता मी 200चा करतो. आणि गेम फुलफिल होणार आहे सर, कारण हा इव्हेंट खूप मोठा मिरॅकल राहणार आहे प्रत्येक व्यक्तीसाठी. जो व्यक्ती सिद्धत ना आला, मला वाटते की ज्या दिवशी इव्हेंट होते त्या दिवशी सुद्धा आपण मुक्काम करायला पाहिजे. नाही तर कधी कधी ट्रेन किंवा गाड्या असतात, तर त्याच्यामुळे आपण शेवटचं सोडून देतो. मग डोक्यात घाई असते. काही असते, तर आपण जसं सहाराला राहिलो होतो, तर तसं आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि मी वाट बघून राहिलो त्या दिवसाचं, आणि माझ्या नजरेमध्ये इव्हेंट खूप मोठा झालेला नाही, तर मला तो इव्हेंट दिसत आहे सर. व्हेरी गुड, व्हेरी तर गुड. सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो की आज मी आताच प्रोग्राम झाला, म्हणजे आता ही मीटिंग झाल्यानंतरच आमच्या चौघांचं मी रजिस्ट्रेशन करणार आहे, मुलांचं आणि आमच्या दोघांचं. व्हेरी गुड. थँक्यू सर. थँक्यू अमर भाऊ, थँक्यू आणि शुभेच्छा तुम्हाला. खूप छान. लोकेश वाडेकर सर, वेलकम. नमस्ते सर। नमस्ते. इवेंट क्या देता है इसके ऊपर हम हमेशा बात करते हैं सर, और इसकी ताकत क्या है ये हमें पता है बहुत अच्छे से। और जिसने इसका फायदा लिया है वो आज एक अलग लेवल पे है, अगर हम ऑब्जर्व करें तो। बहुत एक्साइटेड हूँ मैं इवेंट को लेकर। कंपनी का इवेंट बहुत ही खास रहता है हमेशा ही, और जीवन में पहली बार हम हिरोनारी योशी जी को लाइव आंखों से देखूंगा मैं, पहली बार। वो एक बहुत इंपॉर्टेंट चीज है मेरे लिए। 9,000 लोगों का पार्टिसिपेशन, 100 करोड़ का इवेंट, ये कोई मामूली बात नहीं है। तो
26 जुलाई के बाद भारत में एनर्जी का डायमेंशन क्या रहेगा, और इसमें मैं कहाँ खड़ा रहूंगा, मेरे यस। लीडर्स कहाँ पे खड़े रहेंगे, यही मुझे देखना है आज। इस मीटिंग से भी यही क्लियर हुआ। और मैं भी इवेंट का ही प्रोडक्ट हूँ सर। सहारा इंडिया के इवेंट ने मुझे 6A का विजन दिया था, वहां से न्यू एक्शन आई थी, और इस इवेंट में मेरे सभी लीडर्स को 6A और अबव का विजन मिलने वाला है, इसमें कोई दोहराई नहीं। वेरी गुड। तो मैं मेरी टिकट मिसेस की और मेरी बुक कर रहा हूँ आज के आज, और मेरे सभी लीडर्स भी आज के आज टिकट बुक कर रहे हैं। अभी टिकट लेना या ना लेना ये सवाल नहीं है सर, ऐसे मुझे दिखा आज के मीटिंग से। सवाल ये है कि आज या कल में टिकट बुक कर लूं मैं, हम्म। क्योंकि भारत में एनर्जी का किस स्पीड से काम हो रहा है ये हमें अलग से बताने की जरूरत नहीं है आज। बरोबर। तो 4-5 दिन बाद कंपनी का मैसेज आ सकता है, ऐसे भी हो सकता है कि भाई प्रोग्राम फुल हो गया, क्योंकि 9,000 ये पूरे भारत के हिसाब से बहुत छोटा सा आंकड़ा है। हम्म। तो मेरे लिए एक एक व्यक्ति इंपॉर्टेंट है, और उस व्यक्ति का सीट वहां पे जल्दी से जल्दी बुक हो, यही मेरा आगे का अभी प्लानिंग रहेगा। वेरी गुड। थैंक यू सो मच सर, बहुत एक्साइटमेंट है इस प्रोग्राम को लेकर। थैंक यू। शुभकामनाएं आपको, आपका टारगेट फुलफिल करने के लिए। डॉक्टर हेमंत हिंगणे सर, वेलकम। खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जेव्हापासून मध्ये मी रजिस्टर्ड झालो आहे तेव्हापासून कुठलाही इव्हेंट मी सोडला नाही, एक्सेप्ट एक इव्हेंट. त्याचं तिकीट मला मिळालं नव्हतं. तर तिकीट लवकर बुक नाही केलं तर काय मिस होते याची किंमत मी मोजलेली आहे. व्हेरी गुड. त्याची जाणीव मला जसा मेसेज भेटला त्या क्षणी झाली. त्यामुळे माझं तिकीट बुक न करण्याचा प्रश्नच नाही. बरोबर. या इव्हेंटला मी असं बघतोय की एक माझी ऊर्जा आहे, एक ऊर्जा माझ्यासोबत येणाऱ्या लोकांची आहे, आणि एक ऊर्जा त्या ठिकाणी पोहोचलेल्या लोकांची, आणि एक ऊर्जा त्या इव्हेंटची ऊर्जा आहे. याची किंमत 11,000 रुपये होऊच शकत नाही. बरोबर. प्रत्येक ह्युमन बिईंग मध्ये काही ना काही व्हॅल्यू आहे, आणि आपण ज्या बिझनेस म्हणजे मी ज्या बिझनेस मध्ये आहे, जे फ्युचर मी माझ्यासाठी बघतोय, तर अशा अनेक अकम्प्लिशमेंट केलेले लोक त्या ठिकाणी मिळणार आहेत, भेटायला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. तर प्रत्येकामधल्या युनिक ॲबिलिटी सुद्धा ज्या आहेत, ज्या मिळून त्यांनी काही अकम्प्लिशमेंट केली, ते फार कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये, कमी शुल्क देऊन मला मिळणार आहे, की जे माइलस्टोन ठरेल माझ्या बिझनेससाठी. व्हेरी असं गुड. इव्हेंटला बघतोय. बहुत पॉवरफुल. इव्हेंट मध्ये अर्थातच बिझनेसचं व्हिजन क्लिअर होते. आणि केंगेन बद्दल जर बोलायचं म्हटलं तर केंगेन एक असा ब्रँड आहे की जो पायनियर आहे या फील्डमध्ये, आणि त्या व्यक्तीला भेटायची संधी आहे की ज्या व्यक्तीने ग्लोबली ट्रान्सफॉर्मेशन आणायचा गेम घेतलेला आहे, हिरोनारी ओशिरा यांनी. आणि माझ्यासाठी प्राऊड प्राऊड फिलिंग आहे की मी अशा ऑर्गनायझेशन सोबत बिझनेस करतो. हे मी खूप कमी वेळामध्ये लोकांना दाखवू शकतो जे माझ्यासोबत येणार आहे. ही संधी मला घ्यायला पाहिजे, व्हेरी गुड. आणि मी त्या गेम मध्ये आहे. थँक्यू व्हेरी मच. ग्रेट ग्रेट. थँक्यू आणि शुभेच्छा तुम्हाला गेम फुलफिल करण्यासाठी. वैशाली मॅडम, वेलकम. नमस्कार सर. तर खरंच खूप मोठी संधी दिसत आहे प्रत्येक व्यक्तीसाठी, कारण की इव्हेंट कोणताही असो, तिथून प्रत्येक कोणता व्यक्ती काय घेईल हे सांगता येत नाही. आणि मी माझं नेहमी उदाहरण देते. आपण जेव्हा 2020 मध्ये नोव्हेंबर 2020 ला मड आयलंडला गेलो होतो, तेव्हा आपल्या पूर्ण टीम मधून 73 लोक होते आणि माझ्या टीम मधून 4 लोक होते, आणि तिथं माझं ट्रान्सफॉर्मेशन झालं. मी तिथे गेम घेतला होता की पुढल्या वर्षी जेव्हा नोव्हेंबर महिना येईल तर एवढे लोक माझ्या टीम मध्ये असेल. आणि दुसऱ्या वर्षी 2021 मध्ये माझ्या टीम मध्ये 80+ लोक होते, बहुत कारण पॉवरफुल. की जानेवारी मध्ये सरांचं 60 झालं होतं. तर हा गेम घेणं खूप गरजेचं आहे, कारण की मला 3 दिवस झोप नव्हती लागली. मला वाटायचं, कारण की फोटो काढताना मला दुसऱ्या टीम सोबत फोटो काढावे लागले, कारण की 4च लोक होते. मला आतून काहीतरी वाटायचं, अरे माझ्या टीम मधले लोक का नाही, कारण की आम्ही दोघांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, पण करोना असल्यामुळे दोघांपैकी एकाला घरी राहणं गरजेचं होतं.
मुलांजवळ राहायची व्यवस्था झाली नव्हती. मग अमर सर राहिले आणि माझ्या टीम मधून लेडीज होती स्नेहा वानखडे म्हणून मी तिथे होती. आणि मी जेव्हा गेट वरून जायची आणि अनस्टॉपेबल लीडर तुमचं तिथं लावलेलं होतं, सगळं ते बॅनर लावलेलं होतं. तर निश्चितच माझ्या मनात खळबळ चालू झाली होती की नाही, पुढल्या वर्षी तो गेम घेतला होता की नाही, पुढल्या वर्षी एवढे लोक माझे असतील. तेव्हा 73 लोकांचा गेम होता, पण माझ्या टीम मध्ये 80 लोक होते. तर बघा, छोटे छोटे इव्हेंट सुद्धा आपल्या जीवनात कसं ट्रान्सफॉर्मेशन आणतात. तर हे सांगू शकत नाही कोणत्या व्यक्तीला कोणती गोष्ट टच होईल. तर निश्चितच मला असं वाटते की हा इव्हेंट, आणि मला तर हे वाटत आहे की 2 ते 3 दिवसातच हा बुक होणार आहे, फुल बुक होणार आहे. कारण की जेव्हा अमर सर तुम्ही तिघं गेले होते तेव्हा पण असंच झालं होतं. आणि आज तर 3 लाख प्लस मशीन लागलेले आहे इंडियामध्ये. तर हा इव्हेंट बुक व्हायला वेळ लागणार नाही. 13,000ची जी पाडी आहे 27 तारखेला ते पण येणार नाही. त्याच्या आधी बुक होऊन जाईल. तर मला असं वाटतं प्रत्येक लीडरनी समोर येऊन आजच्या आज जेवढं होत असेल आपल्या टीम सोबत क्रिएट करून बुकिंग करावं. कारण की जर जायचं आहे ना, मग विचार कशाला. पहिल्यांदा तर आपल्याला सगळ्यांना इथे 170 लोक आतापर्यंत होते, तर त्यांनी आपला निर्णय घ्यायला पाहिजे, आपलं रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे. आपलं झाल्यानंतर निश्चितच आपण आपल्या टीम मधील लोकांसोबत बोलू शकतो. पण आपल्या डोक्यात जर किंतु परंतु आहे 11,000ला घेऊन, इथं 11,000चा गेम नाही, हा कितीतरी कोटीचा गेम आहे. मग इकडे 11,000ला बघू तर मग काहीच होणार नाही. मग करेक्ट. कोणाच्या डोक्यात थॉट असेल की माझी तर एकही मशीन नाही बुवा, मी कसं जाऊ. पण लाईफ मध्ये आपण असं बघायला पाहिजे की कधी आपण थोडी इमर्जन्सी आली तर 11,000 कुठे जातात हे आपल्याला माहित नाही. तर टीम मधून गेम तर सरांनी सांगितलेलंच आहे, 200 प्लसचा गेम घेतलेला आहे. आधी मी सरांसोबत काल बोलताना मला वाटत होतं, कारण की मी इव्हेंटसाठी तेवढी इव्हेंटमध्ये यायचं आहे हे एक्साइटमेंट होतंच. पण अचिव्हमेंटला घेऊन जेवढं एक्साइटमेंट होतं तिकडे फोकस होता. पण आता फोकस सध्या इव्हेंट आहे, तर त्याच्यावर आम्ही दोघेही काम करणार आहे. आणि टीम मधूनही तेवढी ऊर्जा आहे की नाही, आमचे लोक एवढे असणारच आहेत. तशा पद्धतीनं काम सुद्धा चालू झालेलं आहे. आज खूप सारे बुकिंग होणार आहे टीम मधून. तर जेव्हा सहाराला गेलो तेव्हा तिथे कळते, तिकडे मॉब मध्ये आपण जेव्हा जातो आणि ते लीडर आपल्या समोर येतात, तर आपण तिथे बघतो की नाही, मी पण अशा पद्धतीने समोर येणार आहे. व्हेरी गुड. नाहीतर मग आपण कसं, आपले टीम एवढेच लोक आपण बघत आहे, नाही बा लोक ऐकते नाही ऐकत, हेच विचार आपल्या डोक्यात चालू आहे. पण जेव्हा ते लोक अचिव्हमेंट केलेले लोक तिथे जातात, बोलतात, आणि आपल्यातलेच कुणीतरी असतात, सर्वसाधारण व्यक्ती तिथे असतात जे स्टेजवर जातात, बोलतात, तर खरंच नवीन ऊर्जा निर्माण होते. एक नवीन एक्साइटमेंट तिथे तयार होते. आणि कोणता व्यक्ती काय घेईल हे कळत नाही तिथे गेल्यानंतर. म्हणून प्रत्येकाने आपापलं बुकिंग करून घेणं गरजेचं आहे. 200 प्लस जे लीडर आहे माझ्या टीम मधून राहणार आहे हे मला दिसत आहे. आणि निश्चितच हा गेम आपला 5-6 दिवसातच पूर्ण होणार आहे. हे व्हेरी पण महत्वाचं आहे. तर थँक्यू सो मच सर. थँक्यू वैशाली मॅडम आणि शुभेच्छा तुम्हाला. तर बघा, वैशाली मॅडमचं मुंबईच्या एका ट्रेनिंगमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं. 3 दिवसाचा रेसिडेन्शियल प्रोग्राम आपल्या सिनियरनी ठेवला होता आणि त्यांना तिथं वाटत होतं की टीएमपीचे एवढे लोक आहेत आणि माझे फक्त 4 आहेत. पण त्यांनी प्रण केलं आणि तेवढी टीम त्यांची उभी झाली फक्त 1 वर्षाच्या आतमध्ये. आशिष सर, वेलकम. Namaskar, sir, and great morning ग्रेट मॉर्निंग. to everyone. 2022 सहारा हॉटेल आणि तो अबंडनचा फील तो अजूनही माझ्या म्हणजे कणाकणात अजूनही आहे. आणि जसं अनाउन्समेंट झाली त्याच दिवशी मी क्लिक केलं, तुम्ही लिंक पाठवली लगेच 1 तासात, आणि पूर्ण प्रोसेस करून बघितली मी. 27 तारखेपर्यंत तिकीट राहतील की नाही राहतील हे मला म्हणजे प्रश्न आहे. आणि तो इव्हेंट मी अनुभवला. त्या इव्हेंटमध्ये 3,000चा इव्हेंट होता, तिथे जास्त एंट्री मिळाली होती, 3,500च्या जवळ